श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅब यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये चंपाषष्ठीची पूजा आहे ती कशी करायची आहे, तळी आपल्याला कशी भरायची आहे, अखंड दिवा जर आपण प्रज्वलित केला असेल चंपाषष्ठीच्या या नवरात्रामध्ये तर तो आपण कधी उचलायचा आहे, घटस्थापना केली असेल ज्यांनी तर त्यांनी विसर्जन कधी करायचं आहे, उपवास कधी सोडावा, नैवेद्य कोणता दाखवावा, कुळधर्म कुळाचार कसा करावा, संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण पहा, तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल। कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार नक्कीच लिहा। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की नवरात्र उत्सव आहे तो आपण कसा साजरा करायचा, घटस्थापना कशी करायची, त्याचबरोबर आपण मल्हारी सप्तशती याचं पारायण आहे ते कसं करायचं, ही जी संपूर्ण माहिती आहे ती पाहिली होती। आज आपण विधिवत पाहणार आहोत की तळी आपण कशी भरायची आहे। या नवरात्राची समाप्ती चंपाषष्ठीने होते। 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर हा संपूर्ण नवरात्राचा कालावधी आहे। चंपाषष्ठी ही 7 डिसेंबर 2024 या दिवशी आलेली आहे। तर या दिवशी आपण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ही सेवा आहे ती करायची आहे। आता घटस्थापना जर आपण केलेली असेल तर तुम्ही घटविसर्जन आहे ते आपल्याला चंपाषष्ठी दिवशीच करायचं आहे, किंवा उपवास जरी पकडलेला असेल तर तो सोडायचाही चंपाषष्ठीलाच आपल्याला सोडायचा आहे। अखंड दिवा प्रज्वलित केला असेल तर तोही आपल्याला चंपाषष्ठी दिवशीच आहे तो उचलायचा आहे। जरी आपण आपल्या घरी अखंड दिवा नसेल प्रज्वलित केला, किंवा आपण घटस्थापना जरी नसेल केली, तर आपले जर कुलदैवत खंडोबा महाराज जर असतील तर आपण तळी जो भंडारा आहे किंवा तळी उचलणे तो जो विधी आहे तो आपण आपल्या घरामध्ये करावा, कारण आपण आपल्या कुलस्वामिनीची शारदीय नवरात्रामध्ये सेवा करतो। त्याचप्रमाणे आपल्याला या खंडोबा नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवाची सेवा आहे ती करायची असते। आत्तापर्यंत जरी आपण केलेलं नसेल तरी इथून पुढं नक्कीच तुम्ही तळी भंडारा आहे हा विधी तरी आपण आपल्या घरी आहे तो करावा, कारण आपलं जर कुलदैवत आहे तर त्या आपल्या कुलदैवताची सेवा ही आपल्या हातून घडली पाहिजे। खंडोबा महाराज हे मणी आणि मल्ल या 2 राक्षसांशी युद्ध करत होते या चंपाषष्ठीच्या दिवशी। हे युद्ध चालू असताना खंडोबा महाराजांनी मार्तंड हा अवतार धारण केलेला आहे। त्यांच्या हातात खंडा नामक तलवार घेतलेली होती, त्यामुळे खंडक धारण करणारा खंडोबा या नावाने ते ओळखू लागले। तसेच मल्हारी मार्तंड हे नाव पण त्यांना आहे। या दिवशी आपण काय करायचं आहे, चंपाषष्ठीला सकाळी आपण आपल्या घरातील इतर सर्व देव आहेत त्यांचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला जो खंडोबा महाराजांचा टाक आहे त्याच्यावरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे। तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेला आहे की आपल्याला कशा प्रकारे अभिषेक आहे तो करायचा आहे। प्रथम आपण पाण्याने अभिषेक करायचा आहे, नंतर आपल्याला दुधाने, हळदीने आणि नंतर आपल्याला पाण्याने, अशा प्रकारे आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे। अभिषेक करत असताना म्हणायचा आहे हा मंत्र की ओम मार्तंड भैरवाय नमः, या मंत्राचा जप आहे तो आपल्याला 108 वेळा करायचा आहे, किंवा तुम्ही पुरुष सूक्त जरी म्हटलं तरी चालू शकतं। अशा प्रकारे आपल्याला विधिवत आहे ती पूजा आहे ती आपल्या कुलदेवताच्या टाकाची पूजा आहे ती करायची आहे। अभिषेक झाल्यानंतर आपण एक ताम्हण आहे ते घ्यायचं आहे। त्या ताम्हणामध्ये आपल्याला 2 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्या विड्याच्या पानावरती आपल्याला टाक आहे तो देवाचा ठेवायचा आहे, आणि त्या टाकावरती आपल्याला भंडारा टाकायचा आहे आणि आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे, यंतु देवगणा सर्वे पूजा दामाये पार्थिव इष्टकामा प्रसिद्धार्थ पुनरागमनच। हा मंत्र जो आहे तो तुम्हाला मी स्क्रीनवरती देईल। हा आपल्याला मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे। 3 वेळा हा मंत्र म्हणावा। नंतर त्या टाकाला आपण धीप धूप दाखवून आहे ते ओवाळून आहे ते घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला त्याची जी विधिवत पूजा आहे ती आपल्याला करायची आहे। आता ज्यांचे घटस्थापना झालेली आहे तर त्यांनी घट आहेत ते नंतर आपल्याला उठवून आहेत ते घ्यायचे आहेत। घट उठवताना आपल्याला उत्तर दिशेला आहे तो, म्हणजे ज्यावेळेस आपण घट उठवणार आहोत तो हलवताना आपल्याला उत्तर दिशेला हलवायचं आहे। याचं कारण असं की आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी, यासाठी आपल्याला ते उत्तर दिशेला आहे तो हलवायचा आहे। आपला जो अखंड दिवा प्रज्वलित आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला नंतर तेल आहे ते घालायचं नाही, आणि तो ज्यावेळेस विझल तोपर्यंत आपल्याला तो तसाच ठेवायचा आहे। आता अखंड दिवा ज्यावेळेस विझल्यानंतर त्याची जी वात राहणार आहे तर ती आपल्याला खोटी अशी फेकून द्यायची नाही। थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि ती कापूर सोबत आपल्याला जाळायची आहे। अशा प्रकारे करायचं आहे। या दिवशी नैवेद्य काय दाखवला जातो, तर या दिवशी आपण पुरणपोळीचाही नैवेद्य आहे दाखवायचा आहे।
पण त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा म्हणजे हाच नैवेद्य आहे तो आपल्याला करायचाही आहे आणि हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तो म्हणजे रोडगा. रोडगा हा कसा करतात तर बाजरीचे पीठ, कांद्याची पात आणि दूध एकत्रित करून आपल्याला त्याची भाकरी आहे ती तयार करायची आहे. अशा प्रकारे रोडगा आहे तो तयार केला जातो आणि त्यावरती आपल्याला वांग्याचं भरीत आहे ते घालायचं आहे आणि अशा प्रकारे नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे. कारण हा मल्हारी मार्तंड देवांना अतिशय प्रिय हा नैवेद्य आहे आणि या चंपाषष्ठीला हाच नैवेद्य आहे तो दाखवला जातो. खंडोबा महाराजांना चाफ्याची फुलं खूप प्रिय आहेत. त्यामुळे आपण चाफ्याची फुलं जर आपल्याला मिळाली तर आपण पूजेमध्ये त्याचा वापर करावा. त्यांना अर्पण करण्यासाठी ती फुलं आहेत ती वापरावीत. आता आपण पाहूया की तळी कशी भरायची. त्याचा जो विधी आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे की करून दाखवलेला आहे की आपण कशा पद्धतीने तळी भरायची. तर आता तळी भरण्यासाठी आपल्याला 3, 5, 7, 9, 11 अशा संकेत आहेत ते आपल्याला मुलं किंवा पुरुष लागणार आहेत. तळी ही पुरुषांनी उचलायची असते. मल्हार मार्तंड आणि मणी आणि मल्ल यांच्यामध्ये जेव्हा युद्ध चालू होते तेव्हा सुरुवातीला सप्तऋषींनी एक प्रतिष्ठान मांडले होते. यावर जसजसा विजय होऊ लागला तसतशी एक एक माळ ही चढवली जाऊ लागली. तो विधी म्हणून आपण या नवरात्रात जी माळ आहे ती आपण घटाला घालतो. विजय घोष साजरा करण्यासाठी तळी ही भरली जाते. तळी भरण्यासाठी आपण एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये आपल्याला विड्याची 5 पाने घ्यायची आहेत, 5 नाणी घ्यायची आहेत आणि 5 सुपारी आहेत ते घ्यायचे आहेत. त्याचबरोबर खोबऱ्याची एक वाटी लागणार आहे आणि भंडारा लागणार आहे आणि एक दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित आहे तो करून घ्यायचा आहे आणि आपला खंडोबा देवांचा जो टाक आहे तोही आपल्याला घ्यायचा आहे. ताटामध्ये 5 विड्याची पानं आहेत ती ठेवायची आहेत. त्यावरती एक एक नाणं ठेवून एक एक सुपारी ठेवायची आहे. मध्ये आपल्याला खोबऱ्याची वाटी आहे ती ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला भंडारा आहे तो ठेवायचा आहे आणि तिथे शेजारी ताटात आपल्याला देवाचा टाक आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. तुम्हाला स्क्रीनवरती नक्कीच दिसेल आपण कशा पद्धतीने ठेवलेला आहे तशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे. नंतर टाकावरती आपण भंडारा आहे तो व्हायचा आहे. जे मध्ये आपण खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण भंडारा ठेवलेलाच आहे, पण तरीही आपल्याला त्याच्यावरती भंडारा आहे तो आपल्याला व्हायचा आहे आणि नंतर आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे भंडारा वाहत असताना. स्कंदनाभी समुद्रभूते श्री मैराल प्रियंकारी गौरी प्रिय ताडीद गौरी लक्ष्मी नमस्तुते हा मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे. तो तुम्हाला स्क्रीनवरती मी नक्कीच देईन. नंतर सर्वांनी मिळून जी तळी आहे ती आपल्याला 3 वेळा उचलायची आहे. तळी आपल्याला आता उचलायची आहे. तळी उचलताना प्रत्येकाने डोक्याला टोपी आहे ते घालायची आहे आणि आपल्या कपाळी भंडारा आहे तो लावायचा आहे. नंतर आपण तळी आहे ती उचलायची आहे. तळी उचलताना आपण ती प्रथम उचलायची आहे आणि आपल्या डोक्याला लावायची आहे. परत ती खाली घ्यायची आहे. परत ती आपल्या डोक्याला लावायची आहे. अशा प्रकारे आपण 3 वेळा उचलायची आहे. उचलत असताना आपल्याला म्हणायचं आहे की जल्लोष करायचा आहे. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं आपल्याला 3 वेळा म्हणायचं आहे. नंतर ते तामण आहे ते आपल्याला खाली ठेवायचं आहे जाग्यावरती आणि जाग्यावरती ठेवल्यानंतर दीप आणि धुपाने नंतर आपण खंडोबा महाराजांच्या टाकाला आहे ते आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. नंतर जे खोबरं आहे त्याचे आपल्याला तुकडे आहे ते करायचे आहेत आणि त्या जेवढी पानं आहेत त्या पानावरती आपल्याला एक एक तुकडा आहे तो ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे आणि नंतर त्या विड्याच्या पानांवरती आपल्याला भंडारा आहे तो टाकायचा आहे आणि भंडारा टाकताना आपल्याला येळकोट येळकोट जय मल्हार असं आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यावरती भंडारा टाकायचा आहे. नंतर जी दिवटी आहे आपण प्रज्वलित केलेली ती दिवटी आपण 5 पावले आपल्याला पुढं चालून जायचं असतं. म्हणजे ती दिवटी आहे ती आपल्याला घराच्या बाहेर आहे ती घेऊन जायची आहे आणि घराच्या बाहेरच ती दिवटी आहे ती आपल्याला ठेवायची आहे. तशीच प्रज्वलित जोपर्यंत ती विझत नाही तोपर्यंत ती आपल्याला घरात आणायची नाही. आता दिवटी तुमच्याकडे जर दिवटी जर नसेल तर तुम्ही पंती आहे तीही लावू शकता. पूर्वी दगडाची अशी दिवटी असायची ती लावली जात होती, पण आपल्याकडे दिवटी नसते त्यामुळे आपण पंतीचा जरी वापर केला तरीही चालू शकतं. नंतर त्या सर्वांना ते खोबरे आणि ती विड्याचं पान ही आहे ते सर्व त्यांना नैवेद्य म्हणून त्यांना आपल्याला द्यायचं आहे. अशा प्रकारे तळी भंडारा आहे तो केला जातो. आपल्या कुलदेवाचा कुलधर्म कुळाचार आहे तो आपल्याला असा वर्षातून एकदा आहे तो आपल्याला आपल्या घरी आहे तो साजरा आहे तो करायचा असतो. या चंपाषष्ठीनिमित्त प्रत्येकाने आपल्या घरामध्ये तळी भंडारा आहे हा नक्कीच करावा. श्री स्वामी समर्थ.